नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विथ दर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत नर्मदा परिक्रमेच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, लेखक आणि कुंतल यांना एक साधू भेटला जो जुलाबाने त्रस्त होता. त्याची सेवा करून त्याला ठीक करून हे पुढच्या प्रवासाला निघाले. तसेच या प्रवासात जेवण खावण न करता नर्मदा मैयाला दिलेला मोतीचूर लाडवाचा प्रसाद आपल्याला खायला मिळतो की नाही याची परीक्षा त्यांना पाहायची होती. आणि खरोखरच नर्मदा मैयाने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. आता पाहूयात पुढे. ओंकारेश्वर जवळ येत होते. मन अस्वस्थ होते. परिक्रमा पूर्ण होण्याचा आनंद आणि नंतर नर्मदा माईपासून दूर होण्याचे दुःख, एक विलक्षण हुरहुर मनाला अस्वस्थ करीत होती. रमतगमत चाललो होतो. कुंतल म्हणाला, स्वामी आता घाई झाली आहे, पण शांतपणे जाऊ, अगदी अंगणात हिंडल्यासारखं. आता परिक्रमा पूर्ण होणार. मनात गलबलतं आहे, उगीच हळवं झाल्यागत वाटतंय. बसू, थांबू, घाई नको. म्हणालो, घाई कसली? ही माईनच बुद्धी दिली असेल. 4 तासात आता ओंकारेश्वर येणार. उद्या पोहोचलो म्हणून थोडंच बिघडणार आहे. तेवढ्यात आठवण झाली, उद्या सोमवार. मी आणि कुंतलनेही सोमवारीच परिक्रमा चालू केली होती. फक्त 1 आठवडा कुंतलने उशिरा चालू केली होती, पण त्याच्या चालण्याच्या झपाट्याने त्याने मला गाठले होते. मी आणि कुंतल एका छान गुळगुळीत शिलेवर बसलो. शिळा अर्धी पाण्यात अर्धी बाहेर. पाण्यात छोट्या चिमुकल्या माशांचा झुंडीने पळापळीचा खेळ चालू होता. आम्ही सामानातील बुंदी बाहेर काढली. मूठभर बुंदी पाण्यात सोडत माशांची गंमत पाहत राहिलो. माशांची एक झुंड वेगात येऊन बुंदीचा फडशा पाडून वेगातच दुसऱ्या बाजूने वळून जायची. तोपर्यंत दुसरी, तिसरी अशी माशांची फौज यायची. क्षणार्धात बुंदीचा कणही तिथे राहायचा नाही. बुंदी टाकली की एकदम पाण्याचा खळाळ व्हायचा. एकदम हर हर महादेव म्हणून कल्लोळ उठायचा. वय वाढले म्हणून काय झाले, आम्ही नर्मदा माईच्या मत्स्य लेकरांशी पोरे होऊनच खेळत होतो. आणि आमच्या पोरखेळाला आवर घालणारी माईसुद्धा त्या खेळात रमून गेली होती. खूप वेळाने नर्मदे हर हाक आली. वळून पाहिले. काल रात्रीचा आजारी परिक्रमावासी हसून कृतज्ञतेने आनंदाने हाक मारित होता. तो जरा आरामात बसला. म्हणाला, महाराज, तुमच्या दोघांमुळे मरणापासून वाचलो. तुम्ही फार केलंत माझ्यासाठी. आयुष्यभर उपकार विसरणार नाही. आम्ही हसलो. म्हणालो, अहो, आम्हाला का मोठेपणा देताय? ही सगळी नर्मदा माईची कृपा. ती बुद्धी देणार, ती सगळं करून घेणार. आई आहे ती, तिला आपली सगळी काळजी. म्हणा नर्मदे हर. तोही जोरात म्हणाला, नर्मदे हर, आणि नमस्कार करून चालू लागला. डोळ्यात कृतज्ञतेचे पाणी होते. आम्ही उठलो. कावेरी नदी आडवी आली. ती नर्मदेतून पलीकडे वाहत गेली. असे दृश्य क्वचित असेल. दोघींचे पाणी वेगळे ओळखता येते आणि पुन्हा कावेरीपुढे ओंकार मांधाताजवळ भेटून नर्मदेत एकरूप होऊन जाते. ही कावेरी वेगळी, दक्षिणेतील कावेरी वेगळी. आम्ही कावेरीत स्नान केले. बाजूला एका झाडाखाली पूजा अर्चा केली. बुंदी काढली. थोडी तिखट गोड खात वेळ घालवत बसलो. परिक्रमेतील आठवणी उजळीत बसलो. एक भला मोठा भंगलेल्या भिंतीचा आश्रम वाटेत लागला. काळ्याभोर दगडांची निखळलेली भिंत. मोठा दरवाजा. आम्ही दरवाजा वाजवला. आतून एक संन्यासी धावत आला. दरवाजा फक्त लोटलेला होता. त्याने हसून आम्हाला आत घेतले. म्हणाला, स्वामीजी, महाराज सकाळपासून आपली प्रतीक्षा करत आहेत. सकाळी त्यांनी आम्हाला सांगून ठेवले, 2 पंडितजी येतील, त्यांना थांबवून घ्या. तुमचं वर्णनही त्यांनी सांगितलं होतं. आपण भाग्यवान आहात. आपण थांबा, विश्रांती घ्या. गुरुजी 104 वर्षाहून वृद्ध आहेत. गेली 60 वर्ष ते मौनात होते. आता 4 महिने होऊन गेले. मोठा यज्ञ झाला इथे. तेव्हा गुरुजींनी मौनव्रत सोडलं. मी कुंतल हातपाय धुवून तोंड पुसत होतो. तेवढ्यात एक संन्यासी
आम्हाला त्यांच्या वृद्ध गुरूंजवळ घेऊन गेले. गुरुजींना आमच्या येण्यामुळे जाग आली होती. तांबूस गोरीपान कांती, पांढरी शुभ्र दाढी, मानेपर्यंत रुळणारे दाट पांढरे केस, डोळ्यात विलक्षण तेज, पण करुणेची भावना. प्रेमळ आजोबा वाटावेत असा भाव चेहऱ्यावर, दंडावर, छातीवर, चेहऱ्यावर, वयाच्या अनुभवाच्या खुणा दाखवणाऱ्या सुरकुत्या. सरळ नाकाचा शेंडा मात्र गुलाबी लाल. एक प्रसन्नताच त्या शरीरात भरून राहिली होती. आम्ही दोघांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. पण त्यांनी आम्हाला उभे केले. म्हणाले, आपण पंडितजी आहात, परिक्रमावासी आहात, फार मोठ्या सद्गुरूंचे शिष्य आहात. आपला नमस्कार घेण्याचा अपराध नको. आम्ही गुरुजींना सांगितले. गुरुजी महाराज, आपले आशीर्वाद हवेत. त्यांचे हात धरून आम्ही डोक्यावर सक्तीने दाबून धरले. गुरुजी हसले. म्हणाले, अरे अरे, देतो, आशीर्वाद देतो. म्हाताऱ्याची फजिती करता काय? प्रसन्न खळखळून हसले. म्हणाले, बसा. बाजूला गालिचा होता. आम्ही मऊ गालिच्यावर बसलो. त्यांनी डाव्या बाजूची खोली उघडली. आतून 2 थाळ्या आणल्या. थाळी भरून रव्याच्या गोड वड्या, आपण लाडू करतो तसेच, पण वड्या केलेल्या. स्वतः पाणी आणून दिले. म्हणाले, करा सुरुवात. सगळी थाळी संपली पाहिजे. कुंतलने थाळी संपवली. मी कशीबशी अर्धी संपवली. मग गुरुजींनी प्लॅस्टिकच्या पिशवीत आणखी वड्या भरून दिल्या. म्हणाले, प्रवासात भुकेला उपयोगी होतील. मला म्हणाले, पंडितजी, तुमचे सद्गुरू म्हणजे सूर्य आहेत. नुसता तेजाचा गोल, करुणेचा सागर. सगळ्या जगात त्यांच्या कुंडलिनी शक्तीचा संचार आहे. धन्य तुमचं प्रारब्ध. अशा सद्गुरूंची तुमच्यावर कृपादृष्टी आहे. वा वा, धन्य आहात, धन्य आहात म्हणालो. पण आपले आशीर्वाद असू द्यात. पटकन गुरुजी म्हणाले, अहो, आमचे कसले आशीर्वाद, तुमची तयारी विलक्षण आहे. कुंतलकडे वळून म्हणाले, अरे बाबा, यांच्या बाह्यवर्तनाकडे जाऊ नकोस. सिगारेट ओढतात, हसतात, शिव्या देतात, पण ह्यात नुसता चैतन्याचा प्रकाश आहे. ह्याचा मूळ गुरु अवलिया आहे, म्हणून त्यांचं बाह्यवर्तन असं आहे. आणि ह्याचा मोक्षगुरू तर फार मोठा अधिकारी, योगीराज. वा वा. माझ्या स्तुतीने मी गोंधळून गेलो, कारण माझे त्यात काहीच नव्हते. जी स्तुती, मोठेपणा होता तो केवळ माझ्या सद्गुरूंचा. विशाल करुणेचा मोठेपणा आहे. कृपा करणारा सर्वश्रेष्ठ. सगळा मान गौरव त्याचाच आहे. सद्गुरूंच्या कृपावर्षावामुळे मन कृतज्ञतेने भरून आले. डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. हुंका आवरता आला नाही. गुरुजींनी पाठीवरून प्रेमाने थोपटले. आम्ही नमस्कार करून उठलो. त्यांनी प्रेमाने निरोप दिला. आम्ही आश्चर्याने भारावून आनंदाने निरोप घेतला. कुंतल बाहेर आल्या आल्या म्हणाला, स्वामी, आश्चर्य आहे. आपण इथे यायच्या आधी त्यांना कसं माहीत होतं आपण येणार? त्यांनी तसं शिष्याला सांगून ठेवलं होतं. काय एक एक विभूती आहेत, कळत नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर माझ्या आणखी 2दा परिक्रमा झाल्या. या साधू पुरुषाचे पुन्हा कधी दर्शन झाले नाही. पुन्हा ती वास्तूही दृष्टीला पडली नाही. नर्मदा किनाऱ्यावर काय काय चमत्कार होतील आणि का होतील हे केवळ नर्मदा माईच जाणो. तिच्या कृपेत जगायला मिळते हा केवढा आनंद, आणि हा आनंद अनेकांना भोगायला मिळतो. इथे जातीचा, पातीचा, धर्माचा कोणाचाही मक्ता नाही. कोणालाही हे चमत्कार पाहण्याचे भाग्य मिळते. कोणावरही माईची कृपादृष्टी सारखीच आहे. लहान मोठा सर्व एकाच प्रेमाचे धनी. आम्ही आडवे पडून बोलत होतो. समोर डाव्या बाजूला एक प्रेत जळत होते. मधूनच वाऱ्याच्या झुळकीबरोबर मांस हाडे जळण्याचा एक उग्र दर्प नाकातून छातीत जात होता. मरण्याअगोदर काय काय त्याच्या वासना असतील, स्वप्न असतील. जगण्या मरण्याच्या एका श्वासाच्या अंतरात सगळे विरून गेले. आता फक्त अग्नी देहाला भाजून काढत होता. जिवंतपणे शरीराचे केवढे लाड करतो माणूस, पण त्या एका सोडून दिलेल्या श्वासानंतर दुसरा आत घ्यायच्या आधी शरीर थंड होते. ज्या शरीराची वैषयिक भावनेतून ओढ असते, लालसा असते, त्या शरीराच्या सडलेल्या वासाच्या दुर्गंधीमुळे कोणी जवळ येत नाही. आता फक्त शरीराची चिमूटभर राख. राजे महाराजे, हुकुमशहा, साधू महंत, गोर गरीब, दरिद्री, भिकारी, श्रीमंत, उपाशी मेलेला आणि अन्नाचे अर्जीर्ण होऊन गेलेला,
फक्त चिमूटभर राखेचा पसारा. संत कबीर म्हणतात, ज्याने घर फुंकून वासनेला जाळून राख केली, ती अंगाला लावली, तो खरा साधू. एकदा रामकृष्ण परमहंसांना वासनेची ठिणगी पेटलेली दिसली. ज्याने उभ्या आयुष्यात एका कालीमातेशिवाय कोणाला पाहिले नाही, ते परमहंस या ठिणगीने हादरले. कालीमातेजवळ जाऊन रडत बसले. म्हणाले, आई, कामवासनेला जिंकलंय, असं पुन्हा म्हणणार नाही. ज्यांनी कामाला जिंकलं त्यांनाही अशी कबुली द्यावी लागली. पण रामकृष्ण परमहंस असले म्हणून काय झाले? ज्याने देह धारण केलेला आहे त्याला तो सोडावाच लागतो. देह नश्वर आहे. देह हे फक्त साधन आहे, साध्य मिळवण्यापुरते, वापरायचा आणि टाकून द्यायचा. पण कधीकधी सामान्यजन पैशाचा हव्यास धरतात, सत्तेचा हव्यास धरतात. जी शिडी वापरून वर जातात त्याची तिरडी होऊन राख होऊन जातात. योगी संत देह सोडतात. भोगी महंताला मात्र देह सोडणे दुःखाचे होते. बोलता बोलता आठवले, सातधाराच्या तिथून किलोमीटरभर पुढे गेलो असू, अगदी प्रवाहाच्या जवळच चाललो असू, उजव्या बाजूला काहीतरी तरंगत जात असताना पाहिले. काय वाहते ते क्षणभर कळेना. मग लक्षात आले, एका साधूचा मृतदेह पाण्यातून वाहतोय. पाय, हात, डोके खाली झुकलेले. मानेचा पाठीचा भाग फक्त पाण्यावर दिसतोय. कमरेला भगवी लंगोटी, हातपाय बांधलेले. पाण्याच्या संत प्रवाहामुळे त्याची वाहत जाण्याची गतीही संतच. सगळे लक्षात आल्यावर अंगावर सरसरून शहारा आला. स्वतःच्या नश्वर देहाची तीव्रतेने जाणीव झाली. वेदांत माहीत असणे वेगळे, जगणे वेगळे. तो अर्धा दिवस कारण नसताना चांगल्या अर्थी उदास गेला. शरीराविषयी साधकाने उदास असावे असा तीव्रतेने धडा मिळाला. त्या दिवशी आमच्या चालण्याबरोबर तो मृतदेह वाहत होता. मधूनच प्रवाहातल्या एखाद्या खडकाला अडकायचा आणि बघता बघता तिथून तरंगत वेगाने पुन्हा प्रवाहाबरोबर व्हायचा. परिक्रमावासी असावा. परिक्रमेत देह पडला की त्याला नर्मदेत सोडून देण्याची पद्धत आहे. त्याला नर्मदा माईची कृपा झाली. सहज मोक्षाचा तो धनी झाला. त्याच्या भाग्याचा हेवा वाटतो. अजून भुकेला खूप अवकाश आहे. पोटात बुंदी गेलेली होतीच. कशाचीही घाई नव्हती आणि घाई करून उपयोग नसतो. जे ते ठरलेल्या वेळीच होणार. 1 सेकंद आधी नाही, 1 सेकंद उशिरा नाही. प्राप्त घडी आल्याशिवाय काही घडणे शक्य नाही. उगी उतावळी कामाची नाही. स्वामी समर्थ म्हणतात, उगी नामस्मरणात बसून राहावे. ठरल्या वेळी सर्व योग्य होईल. आम्हीही निवांत पडून राहिलो. जेव्हा माईला वाटेल तेव्हा जेवायची सोय होईल. पडे रहो. कुंताला एकदम काय आठवले व म्हणाला, स्वामी, आज असा हट्ट आहे माईजवळ. आज जेवायला मिष्टान्न हवं आहे, त्याशिवाय जेवण घेणार नाही. हसलो. म्हणालो, अरे मिष्टान्नच ना, नक्की मिळेल. मलाही सिगारेटचं पाकीट हवं आहे. बस, आज माईजवळ शूद्र हट्ट करूया, सर्व मिळणारच. दोघेही हसलो. मी म्हणालो, मागून काय मागितलं तर हे, आपण वाया गेलेली कार्टी आहोत, बाकी काही नाही. पण माईनं आपला हात धरला आहे तेव्हा पडायची भीती नाही. नक्की तरून जाणार. वाऱ्याच्या झोताने वाढलेल्या दाढीचे केस हलतायत. डोक्यावरचे केस मनमानी करतायत. कारण काही नाही, पण डोळ्यावर झापड आली. डोळे कधी मिटून गेले समजलेच नाही. खाली गवत, सामानाची वळकटी उशाला. निवांत गारव्यात झोपून गेलो. आईच्या कुशीत बाळाने झोपावे, निवांत, निश्चिंत. जाग आली तेव्हा विलक्षण आश्चर्य, आनंद, विस्मय वाटला. दोघांची एकच अवस्था, एकच स्वप्न. दोघेही एकदम बोलायला लागलो. स्वप्नात एक माताजी दोघांना म्हणाल्या, अरे उठा, किती वेळ झोपलाल? तुमच्यासाठी जेवण आलं आहे. पत्रावळी मांडल्या आहेत, जेवून घ्या. उठा बाळांनो. आम्ही एकदम उठलो. समोर पत्रावळी, त्यावर फक्त मिष्टान्न. माझा कोपरीच्या खिशाला सहज हात लागला. नवे कोरे पाकीट, काडीपेटी. भोवती चारी बाजूला कोणीही नजरेच्या टप्प्यात नाही. आम्ही समोरच नर्मदाबाईजवळ तोंड हात धुतले. लोटाभरून पाणी घेतले. नर्मदाबाईला नैवेद्य दाखवला. प्रवाहातल्या माशांना घास दिला. कोणी आला परिक्रमावासी तर त्याच्यासाठी 4 घास ठेवले आणि सगळी पत्रावळ चाटून पुसून स्वच्छ केली.
महाप्रसादाचा पूर्ण चट्टामट्टा केला, पण वेगळीच तृप्ती, समाधान. डोळ्यात पाणी आलं. हे सर्व आठवतानाही आज पुन्हा हळवेपणाने रडू आले. आई किती काळजी घेते, पण मुलांनी त्याची जाणीव ठेवायला हवी. आम्ही तिच्या प्रेमाच्या पदराशी नेहमीच लुडबुड करीत खेळत आलो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. जरा वेळाने एक परिक्रमावासी आला. नर्मदे हरचा पुकारा झाला. बसा म्हणालो. त्याच्या हातात घड्याळ होते. विचारले, बाबाजी वाजले किती? म्हणाला, 5 वाजून गेले. म्हणजे आम्ही झोपलो तरी किती वेळ? नवल आहे. सहज वरती पाहिले. सूर्यदेव पश्चिमेला वळले होते. बाबाजी म्हणाले, मध्ये येताना वस्ती नाही. भूक लागली आहे. काही आहे का? पोटाला घास मिळाला तर बरं वाटेल. आम्ही मिष्टान्न ठेवले होतेच. चांगला तुपातला शिरा होता. दिला त्यांना. शिऱ्याचा स्वाद त्यांना तृप्त करून गेला. म्हणाले, माईचा प्रसाद म्हणजे पोटाची मनाची तृप्तीच. नर्मदेहर म्हणून चालायला लागले. आम्ही स्नानाला उठलो. जेवण पार झाले होते. आता रात्र इथेच झाडाखाली काढायची ठरवली. रात्रीच्या जेवणाचा प्रश्नच नव्हता. निवांतपणे स्नानासाठी गेलो. स्नान संध्या झाली. झाडाखाली कांबळे टाकले. ध्यानाला बसलो. उदबत्तीची धूम्ररेषा हवेत तरंगू लागली. मनानेही देहाचा अडथळा दूर केला. अनंत अवकाशात बगड्यांची शुभ्र माळ घराच्या ओढीने चालली होती. पप्पी दे पप्पी दे अशी पप्पी हा पक्षाची शीळ कानावरून जात होती. मुक्त अवकाशात आत्मा हलकेच पक्षी होऊन विहार करायला लागला. कानाशी मंजूळ वाद्याची सुरावट आणि नाकाशी सुगंधाची मंगल जाणीव. केव्हा तरी उशिरा जाग आली. डोळे उघडले. बाजूला कुंतल नाही. वरती चंद्राचे प्रकाश झुंबर. हवेत गारवा, चैतन्य देणारा. स्वप्न वास्तवाच्या खेळात अजून होतो. अंगात साधनेचा दिवा अजून उजळलेलाच होता. डोळे पुन्हा मिटले गेले. पलीकडच्या किनाऱ्यावरील मंदिराच्या घंटेचा टोल कानावर सूक्ष्म लहरींनी आंदोलत होता. डोळे गच्च मिटले गेले. प्रकाश वाटेवरचा प्रवास आतून सुरू झाला. लाल शेंद्री सोन्याचा तेजस्वी प्रकाश. निळ्या रंगात न्हावून निघालो. स्तब्ध शांत सागराच्या निळ्या लाटांचा मंद मंद आवाज आणि त्यावर हेलकावे घेत डुलणारे कमळासारखे स्वतःचेच रूप. प्रकाशात प्रकाश, चैतन्यात चैतन्य. लाटेत लाटेने मिसळून जावे. एक रूप, एक तान, एक रंग. सगळा निळ्या रंगाचा समुद्र. निळे तेज. त्यावर चमकणारा नीलबिंदू. सद्गुरूंच्या सहवासात नीलबिंदूचा अनुभव होताच. स्वामी मुक्तानंदांच्या चिद्विलासमध्येही किती वर्णन आहे. या अनुभवातून जाताना आनंदाची सीमा ओलांडून आनंद होतो. डोळे उघडले तेव्हा शेजारी कुंतल आडवा पडून डोळे उघडे ठेवून चंद्राकडे पाहत असल्याचे दिसले. माझ्या जागे होण्यामुळे त्याची तंद्री भंग पावली. उठून बसला, पण मी आडवा झालो. कुंतल म्हणाला, काय स्वामी, आज तुमची साधना पाहणंसुद्धा आनंददायक होतं. किती वेळ समाधी? मी इथल्या इथे शतपावली केली. तरी तुम्ही आपले स्वतःतच रमलेले. मी हसलो. अरे, एकदा डोळे उघडले होते. तू शेजारी नव्हतास. पुन्हा अवकाशात विहार केला. दोघेही हसलो. कुंतल म्हणाला, हा अनुभव मला कधी मिळेल याची घाई झाली आहे. स्वामी, लवकर सद्गुरूंशी गाठ घालून द्या. म्हटले, पुण्याला येणार आहेस ना, बघू. मग दोघेही उभे राहिलो. अंग ताणून मोकळे केले. जरा तिथल्या तिथेच फिरून घेतले. भूक नव्हतीच. रात्र खूप झाली होती. अंदाजे 10 वाजले असावेत. नामस्मरण करता करता झाडाखाली झोपून गेलो. पहाटे पहाटे समोरच्या किनाऱ्यावरील मंदिरातून घंटेचा आवाज ऐकू येऊ लागला. मग स्पीकरवरून भजनाचा उंच स्वर प्रतिध्वनींनी कानावर आदळू लागला. उठलो. आईचे पाणी प्यालो. सामान पाठीवर घेतले. काठी घेतली. चालू लागलो. आता उजव्या बाजूला जळलेल्या चितांचे बांबू, जीर्ण कपडे, राखेचे ढिगारे, फुटकी तुटकी मडकी असे नजरेला पडू लागले. समोर उंचावर ओंकारेश्वर मानधाताचे शिवमंदिर. पर्वतावरच्या काही भंगलेल्या भिंती, झाडे दिसत होती. समोरही घरे, रंगदिलेल्या इमारती, टीव्हीच्या अँटेनाचे जंगल दिसायला लागले. पायतळी मध्येच वाळू, मध्येच गवत.
चालता चालता नर्मदेच्या अगदी जवळून चाललो होतो. एक पांढरा स्वच्छ बाण दिसला. मी बघून पुढे गेलो. 2 पावले टाकली आणि माघारी फिरलो. आतून तो बाण उचलून घ्यायची जबरदस्त इच्छा झाली. कानात आज्ञाच, उचल तो बाण. पाण्यात हात घालून तो बाण उचलला. पांढरा शुभ्र रंग, मऊ. कुंतल म्हणाला, स्वामी बाण घेणार नव्हतात ना, मग का घेतलात? सांगितले, अरे खरंच, बाण उगीच कशाला घ्या, मी पूजेत ठेवणार नाहीच, म्हणून घेणार नव्हतो. पण इच्छा झाली, आज्ञाच झाली. उचल तो बाण, म्हणून उचलला. बघू पुढे काय ते. नंतर विसरूनही गेलो. सामानात टाकून दिला. उजव्या हाताला माई वळते. आम्ही वळलो. दगडातून, खाचखळग्यातून चालत मोठ्या दगडी पायऱ्यांवरून गोमुखापाशी आलो. तिथे एक गोरेपान पंडितजी छोट्याशा दगडी पारावर बसले होते. समोर हार फुलांचा ढिगारा, जळत असलेल्या उदबत्त्या, वर छोटेसे छत. चारी बाजूंनी गर्दी, गोंधळ, गडबड. पलीकडे घाट. पाण्यात या घाटावरून त्या घाटावर जाण्यासाठी नौकांची तरंगती दाटी. घाटावर निरनिराळ्या वयोगटाच्या स्त्री पुरुषांची स्नानाची घाई, संकल्पाची घाई. कोणी पंचकन्या पूजन करतोय, कोणाचे मुंडन चालू आहे. सगळीकडे नुसती गडबड, गोंधळ, आरडाओरड. स्त्रिया ओल्या अंगावर साड्या नेसतायत. कोणी पाय घसरून पडू या भीतीने, पण नर्मदा जय जयकार करीत लोट्याने पाणी घेत आहेत. कोणी सांभाळत डुबक्या मारतायत. निरनिराळ्या रंगाची, वंशाची, भाषांची नुसती दंगल उसळलेली. आम्ही परिक्रमा पूर्ण झाल्याच्या समाधानात, पण जत्रेत ठरवलेल्या मुलांच्या भाबडेबाराने भांबावून इकडे तिकडे बघत जरा वेळ तसेच उभे राहिलो, अलिप्त. दगडी पारावर बसलेल्या पंडितजींनी आम्हाला हाक मारून बोलावले. तेव्हा आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून चकितच झालो. डोळ्यात पाणी. क्षणभर ओठ थरथरून गेले. झाली परिक्रमा? झाली. पण पंडितजींनी आम्हाला महानावर आणले. म्हणाले, बसा, सामान ठेवा, हातपाय धुवून घ्या, इथेच खाली गोमुख आहे, आचमन करा आणि इथे बसा. आम्ही सामान ठेवले. हातपाय धुवून आचमन करून पंडितजींना नमस्कार करून बसलो. म्हणाले, अजून परिक्रमा पूर्ण झाली नाही. इथं नर्मदामाईची पूजा करायची, संकल्प करायचा. मग पुलावरून पलीकडे जाऊन ओंकार मानधंता पहाडाची परिक्रमा करायची. मध्ये कावेरी नर्मदा संगमात स्नान करायचं. पुढे परिक्रमेचा मार्ग तुम्हाला ओंकारेश्वर मंदिरात नेईल. तिथे तुमच्या पूजेतील नर्मदा जल अर्ध शिवपिंडीवर व्हायचं. मग खाली उतरून ज्योतिर्लिंग श्री ममलेश्वरावर अर्ध उरलेलं व्हायचं. म्हणजे मग नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली. पैसे असले तर कढाई करा, पंचकन्या पूजन करा. पैसे नसले तर संकल्प करा. जेव्हा नर्मदाबाईची इच्छा होईल तेव्हा जशी कढाई पूजा करा. बसा, आता इथली पूजा सांगतो, म्हणालो. जवळ फार पैसे नाही आहेत, आपली दक्षिणा कशी देणार? ते प्रेमानं रागावून म्हणाले, मी पंड्या नाही आहे, ब्राह्मण पुजारी आहे. जे शक्य असेल तेवढेच द्या, जास्तीची अपेक्षाच नाही. कुंतलकडे पैसे नव्हतेच. मी सगळे सामान उचकटून पाहिले. 10 रुपयांच्या 2 नोटा निघाल्या. थोडी चिल्लर. पंडितजींना सांगितले, 11 रुपये देऊ, आता एवढेच आहेत. ते हसले. म्हणाले, जशी मैयाची इच्छा. फुले, हळद कुंकू, उदबत्ती, निरांजन, नारळ सगळे त्यांचे. त्याचीच किंमत 11 रुपयांपेक्षा जास्त होते. पण पंडितजी खरे ब्राह्मण भेटले. त्यांनी दोघांकडून विधिवत पूजा करून घेतली. म्हणाले, नर्मदाबाईला प्रार्थना करा. घरी गेल्यावर ऐपत होईल तेव्हा पूजा कढाई करू. संकल्प केला. पंडितजींना 11 रुपये दक्षिणा आणि नमस्कार करून आशीर्वाद घेऊन ओंकार मानधंताच्या प्रदक्षिणेला निघालो. उगीचच हुश्य केले. सकाळपासून पोटात काही नव्हतेच. अजून 9 वाजायचे होते. आम्ही घाटाच्या पायऱ्या ओलांडून वर येताना एकाने नमस्कार करून मला 50 रुपये दक्षिणा दिली. नर्मदा माईची कृपा. आम्ही दोघांनी एके ठिकाणी थोडेसे खाऊन घेतले. चहा घेतला आणि पूल ओलांडून ओंकार मानधंताला प्रदक्षिणा सुरू केली. जागजागी श्री गजानन महाराज संस्थानाने कमाने उभारून स्वागत केले. आता उजव्या बाजूला पर्वताचा चढ आणि डाव्या बाजूला खूप खोल खाली नर्मदेचा खळखळणारा प्रवाह. एखादी रंगीत नौका. समोरच्या किनाऱ्यावर दिसणारे निरनिराळे आश्रम, धर्मशाळा, हॉटेले. पर्वतावरही डाव्या उजव्या हाताला
निरनिराळ्या साधूंचे आश्रम, महंतांच्या धर्मशाळा, पावलापावलावर नर्मदेची मूर्ती, शंकर मारुतीची मूर्ती, समोर पैशाची दानपेटी, मुले मोठी माणसे देवापुढे पैसे मागत आशाळभूत बसलेली, धर्म करा सांगणारी छोटी छोटी दुकाने, कधी पायऱ्या, कधी साधा खोदलेला डोंगरातला रस्ता. असं करत आम्ही चाललो होतो. जाता जाता डाव्या बाजूला विशाल पाण्याचा खळखळाट दिसलाही, ऐकूही आला. हाच तो नर्मदा कावेरी संगम. आम्ही सामान ठेवले. संगम स्नानाला पुढे झालो. स्त्री पुरुषांची स्नानासाठी झुंबड उडालेली. एका बाजूला एखादी गाय, गाढवे हिंडतायत. एका बाजूला साखरपुटाणे, चणे, बर्फीची छोटी छोटी दुकाने. संगमातल्या माशांना खाऊ घालण्यासाठी साखरपुटाणे आणि चणे, मुरमुरे लोक घेत होते. आम्हीही 2 पुड्या घेतल्या. मोठमोठे दगडगोटे, पाणी, उथळ, दगडगोटे बुळबुळीत झालेले. पाय घसरत होते. तोल जात होता. तर पुढे जात राहिलो. कमरेपर्यंत पाण्यात गेलो. स्नानाचा आनंद लुटला. लोटाभर पाणी भरून घेतले. कपडे वाळत टाकून तिथेच उन्हात बसलो. रोजची पूजा वाचन केले. तोपर्यंत कडक उन्हात कपडे वाळले. सामान उचलून चालू लागलो. ऋणमुक्तेश्वराचे मंदिर लागले. तिथे लोटाभर पाणी वाहिले. नमस्कार केला. इथे हरभऱ्याची डाळ देवाला वाहतात, त्यामुळे ऋणातून मुक्ती मिळते, म्हणून हा ऋणमुक्तेश्वर. पुढे उंच चढ्या पायऱ्या. उन्हाचा चटका जाणवत होता. कुंतलच्या डोक्यावर विनोबा छाप फडके बांधलेले होतेच. उजव्या बाजूला भले उंच काळ्या दगडाचे शिवमंदिर. आज जाऊन दर्शन घेऊन आलो. अप्रतिम नक्षीकाम, पण मुसलमानांनी आक्रमणांनी भंग केलेले. तीर्थप्रसाद घेतला. विस्तीर्ण आवार. तिथेच डाव्या बाजूला मारुती मंदिर. शेंदूर असलेली विशाल मूर्ती, पण उभी नव्हे, आडवी, चकित व्हावे इतकी लांब मूर्ती. प्रथमच हे रूप पाहिले. शेंदूर लावला. प्रसादाचे खोबरे घेतले. पुढे चालू लागलो. आता उन्हाचा ताप वाढत होता. दगडी पायऱ्या संतापून उठलेल्या. खुरटी झाडे. अधूनमधून चालणाऱ्यांसाठी पाणी ठेवलेले. भले थोरले माठ. हवे तेवढे थंडगार पाणी प्या. संतुष्ट व्हा. मोफत पाणी सेवा. मग कसाही उपभोग घ्या. लोक पेलाभर पाणी घेणार, अर्धे पिणार, अर्धे बेफिकर होऊन फेकून देणार, पण घेतानाच अर्धा पेला घेणार नाहीत. आपली उच्च संस्कृती असल्याने कोणाला बोलून मन दुखावून कसं चालेल. तुम्ही शहाणे असाल तर तसे वागा. इतरांना शहाणपणा शिकवण्याच्या फंदात पडू नका. अचानक थांबलो. प्रशस्त आवारात जागाजागी कोरीव नक्षीकामाने असंख्य नमुने अस्ताव्यस्त पडले होते. हत्तीची भंगलेली असंख्य रूपे, सुंदर कृष्णपाषाणाच्या खंडित मूर्ती, कोणाचे नाक तोडलेले, कोणाचे कान, मूर्तीचे हात, पाय, डोकी इकडे तिकडे उद्ध्वस्त पडलेली. मंदिराच्या कोरीव दगडी जाळ्या, खांब, खिडक्यांचा निर्दय संहार. मनही उद्ध्वस्त होते. आमचा निष्क्रिय समाज गेल्या 1000 वर्षात झोपलाय. तो अजून जागा व्हायला तयार नाही. नवनिर्माण याच जागी व्हायला हवे. पण स्वाभिमान नावाची वस्तू या देशातून नाहीशीच झालेली आहे. सहिष्णुता महत्त्वाची खरी, पण समोरच्याची मते ऐकून घेणे वेगळे आणि त्याच्या आहारी जाणे वेगळे. हिंदू धर्मात शस्त्रपूजेला मान आहे. सगळ्या देवांच्या हातात दुष्टांच्या संहाराची शस्त्रे आहेत. पण भक्तांच्या दंडात बेटकुळीचा गोटा नसेल तर मग शस्त्र कसे पेलता येणार. मी आणि कुंतल अशी चर्चा करीत चाललो होतो. म्हटले, हा विषय फार मोठा आहे, पण दुर्लक्ष करण्याजोगा निश्चित नाही. दुसऱ्याचा द्वेष, मत्सर, वैर नको, पण स्वत्व सांभाळण्याची शक्ती नक्की हवी. दुसऱ्याची हिंसा नको, बळजबरी नको, तोडफोड नको, पण दुसऱ्याच्या हिंसेला, बळजबरीला, अत्याचाराला बळी पडता कामा नये. आपल्या घराची, मंदिरांची तोडफोड थांबवता आली नाही तर पुन्हा काही काळानंतर ते उभारून त्याचं संरक्षण करण्याची हिंमत धरली पाहिजे. पण मनाचा नपुंसकपणा कसा घालवणार. समाजाच्या शक्तीचं वस्त्र जातीपातीच्या चिंध्यांनी विरळ करून टाकले. राष्ट्रधर्म नसलेला हा एकमेव देश आहे. कुंतलही क्षणभर गंभीर झाला. म्हणाला, स्वामी, बंगालमध्ये कम्युनिस्टांनी हिंदू धर्माचा गळा पूर्ण दाबलाय, पण मुस्लिम आणि ख्रिश्चनांना हात नाही लावला. सगळेच तसले. सगळ्यांना बांगलादेशाच्या घुसखोर मुस्लिमांची मतं हवी आहेत. भारतभर झालेलं केलेलं क्रूर मूर्तिभंजन कुणालाही दिसत नाही.
विवेकानंदांनी हा मुद्दा अनेकदा संतापून बोलून दाखवला आहे. पण ते जातीचे काय असतं म्हणून त्यांनाही हीन लेखणारे संन्यासी आहेतच. विवेकानंदांची संदर्भ सोडून वाक्य आपल्या तोंडावर फेकणारे लोक सर्वच पक्षात आहेत. हसावं का रडावं हेच कळत नाही. आपणही नपुसंक आहोत याची जाणीव होऊन शरम वाटते. त्याच्या डोळ्यातून तप्त संतापाचे अश्रू आले. मला समाधान झाले. एक तरी माझ्या मताचा मिळाला. अध्यात्मविद्येने अधिकार मिळाला तर माणूस घडवायची शक्ती वापरता येते. यायला हवी. पुढे एका जवळच्या ठिकाणी बसावे असा विचार केला. म्हणून सीता मंदिर नावाच्या पडक्या देवळाकडे जाऊ लागलो. म्हटले सावलीला निवांत बसावे. पण जसे जवळ गेलो तसे मागे सरकलो. कारण त्या पडक्या मंदिरातल्या सावलीत वानराची टोळी दुपारच्या उन्हाच्या तलखीने आधीच पेंगत बसलेली. मागे सरलो. पण गंमत वाटली. वानर सेना सीतामाईच्याच आश्रयाला जाणार. आपण त्यांना का उठवा. पुढे गेलो. पुढे गेल्यावर एक साधू भेटला. त्याने समोर कुंपण घातलेली एक उंच जागा दाखवली. म्हणाला, स्वामीजी ही जागा माहीत आहे का? म्हणालो नाही. काही विशेष? त्याने हसत विचारले. काही विडीकाडी आहे का? म्हणालो माहिती हवी तर फी दिलीच पाहिजे. सगळ्यांनी हसून घेतले. त्याला एक सिगारेट दिली. एक मी शिलगावली. तो म्हणाला, हजारो वर्षांपासून अशी श्रद्धा आहे की नर्मदेत प्राणत्याग केला तर लगेच मोक्षप्राप्ती मिळते. म्हणून त्या समोरच्या उंच जागेवरून दरवर्षी हजारो लोक खाली नर्मदेच्या प्रवाहात नर्मदे हर म्हणून झोकून देऊन प्राणत्याग करीत. मात्र आता सरकारनं त्या जागेला कुंपण घालून बंदी केली आहे. ही जागा पाहायलासुद्धा लोक अजून गर्दी करतात. मी आणि कुंतलने कड्याभरून ती जागा पाहिली. माईचा खोल प्रवाह खळाळत ओंकार मांदंता पहाडाशी टक्कर घेत झुंजत होता. जागा खरेच भीषण रौद्र वाटली. आम्ही दोघे चालू लागलो. मधूनच बाजूने बुरुजाचे तट लागत होते. कधी उतार कधी चढ. समोर खाली नर्मदेचा प्रवाह आणि पलीकडे कावेरी धावते. दोघींच्या प्रवाहाचा रंग वेगळा. आता थोडी पहाडावरची आदिवासींची वस्ती लागली. बऱ्यापैकी छोटी छोटी घरे, पाण्याची भलीथोरली टाकी, झाडांची थोडीफार सावली आणि अनपेक्षितरित्या आम्ही ओंकारेश्वराच्या मंदिरापाशी आलो. उजव्या हाताला वळलो. शिवपिंडीपाशी जाणारी रांग उभी होतीच. मंदिरात जिकडे तिकडे पुजाऱ्यांची धांदल, नारळ, हार, लोकांच्या हातात फुले, बेलाची परडी. दाटीवाटीतून कसेबसे आत गेलो. शिवपिंडी खोल, फक्त वरचा भाग दिसतो. दुधाच्या घागरी ओतल्याने जिकडे तिकडे दूध, वरती बेल, फुले. दक्षिणा देण्याघेण्याची घाई, गर्दी. दर्शन घ्या न घ्या, दक्षिणा हाती धड पडली म्हणजे पुण्याची लॉटरी फुटणार. ज्याचा ज्याचा नारळ, ओले, साखर फुटाणे, प्रसाद म्हणून हाती कोंबून मिळणार. आम्ही त्या झोंबडीत नर्मदा जलाची बाटली अर्धी वाहिली. नमस्कार केला. एका गुरुजींनी माझ्या हाती नारळ ठेवला प्रसादाचा. मी म्हणालो, अहो मी नारळ नाही दिला. पण चमत्कार. त्यांनी प्रेमाने ओरडून सांगितले, माहिती आहे, पण तुम्हालाच प्रसादाचा नारळ दिला आहे, घ्या. घेतला. मागून ढकलल्यामुळे अरुंद मार्गातून एकदम बाहेर आलो. मागोमाग कुंतल. एकदम नाकाला ताजी हवा मिळाली. पुढे होऊन शनी मारुती, पंचमुखी गणपती यांचे दर्शन घेतले. वरतीच अण्णाशास्त्री जोशी भेटले. ते 80चे, मराठी भाषिक पुजारी. देवाचा नैवेद्य तेच दाखवतात. त्यांनीच मला मार्गदर्शन केले होते. म्हणाले होते, परिक्रमा पूर्ण झाल्यावर भेटा. त्यांची भेट झाल्याने समाधान झाले. नमस्कार केला. आशीर्वाद घेतला. या पुन्हा म्हणाले. त्यांना नारळ मिळाल्याचे सांगितल्यावर ते म्हणाले, अहो भाग्यवान आहात, पुण्यवान आहात. शिवमंदिरात असा नारळ मिळणं फार भाग्याचं. म्हटले ठीक आहे. पण माझ्या ध्यानात आले की आजपर्यंत शिवमंदिरातून मला नारळ अनेकदा मिळाला आहे. अगदी लगेच ममलेश्वराच्या ज्योतिर्लिंग मंदिरातही नारळ मिळाला. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढचा प्रवास अनुभवण्यासाठी भेटूयात उद्याच्या भागात. कथा ऐकायला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.